डाएट असो किंवा मुलांचा डब्बा, ही रेसिपी अशी आहे जी सकाळच्या नाश्त्यापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत तुम्ही कधीही करू शकता आणि तेवढीच हेल्दी आहे. 1 वाटी मूग डाळ आणि पालक मिक्सरला छान वाटून घ्यायचे. पालक घालण्या अगोदर फक्त मूग डाळ वाटून घ्या आणि त्यानंतर पालक घाला. दोन्हीची छान प्युरी करून घ्यायची. आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि धने मिक्सरला छानपैकी जाडे भरडे वाटून घ्यायचे. खूप जास्त बारीक करायची गरज नाही. मूग डाळ आणि पालकची प्युरी बाउलमध्ये घालून घ्यायची. यामध्ये ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन पीठ घाला. लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, भरपूर अशी कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. पाणी न घालता डो छानपैकी मळून घ्या. मळलेले पीठ फक्त 10 मिनिटं भिजायला ठेवा. त्यानंतर ओल्या कपड्यावरती पाणी शिंतडून छानपैकी याचा गोळा करून घ्यायचा पिठाचा आणि हलक्या हाताने पाण्याच्या हाताने थालीपीठ थापून घ्यायचं. मध्ये एक होल करा. तव्यावरती तेल किंवा तूप घाला, गरजेप्रमाणे घाला. दोन्ही बाजूने थालीपीठ छान खमंग असं भाजून घ्या. पालकातील लोह आणि मूग डाळीतील प्रथिने एकत्र आल्यामुळे हे थालीपीठ फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.